ईश्वरपूर हादरले. गांधी चौकात भर दुपारी आगीचे तांडव. ढबू टॉमकोचे दुकान जळून खाक. लाखो रुपयांचे नुकसान. वाळवा तालुक्यातील अत्यंत गजबजलेले आणि मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या ईश्वरपूरमधील गांधी चौकात आज शनिवार दिनांक 16 मे रोजी भर दुपारी आगीचे एक भीषण तांडव पाहायला मिळाले. येथील प्रसिद्ध घाऊक व्यापारी ढबू टॉमको यांच्या बंद दुकानाला अचानक लागलेल्या भीषण आगीत दुकानातील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. कडक उन्हाच्या तडाख्यात लागलेल्या या आगीने बघता बघता रौद्ररूप धारण केल्याने परिसरात काही काळ प्रचंड घबराट गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार आज शनिवार असल्याने ईश्वरपूरमधील इतर दुकानांप्रमाणेच ढबू टॉमको यांचे हे होलसेल खाद्यपदार्थाचे दुकानही बंद होते. या दुकानामध्ये चिरमुरे, फरसाण, प्लास्टिकचे ग्लास आणि इतर साहित्य मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवण्यात आले होते. भर दुपारी अचानक या बंद दुकानातून आगीच्या मोठ्या ज्वाळा आणि काळ्या धुराचे लोट बाहेर पडू लागल्याचे आजूबाजूच्या नागरिकांच्या निदर्शनास आले. नागरिकांनी तात्काळ आरडाओरडा करत मदतीसाठी धाव घेतली. मात्र दुकानात प्लास्टिक आणि ज्वलनशील साहित्य असल्याने आगीने काही मिनिटातच संपूर्ण दुकानाला आपल्या कचाट्यात घेतले. लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासनाची घटनास्थळी धाव. घटनेचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी तातडीने ईश्वरपूर नगरपालिका अग्निशमन दलाला पाचारण केले. आग लागल्याची माहिती मिळताच उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव आणि माजी नगरसेवक कपिल ओसवाल यांनी काही मिनिटातच घटनास्थळी धाव घेतली. त्याचबरोबर ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस पथकही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत चहूबाजूने वाहतूक रोखली आणि मदत कार्याला गती दिली. गांधी चौक हे ईश्वरपूरचे मुख्य व्यापारी केंद्र असल्याने घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी जमली होती. या गर्दीमुळे सुरुवातीला अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळापर्यंत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. ईश्वरपूर नगरपालिकेच्या अग्निशमन बंबा पाठोपाठ वाळवा आणि शेजारील इतर ठिकाणाहूनही तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या मागवण्यात आल्या. अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक नागरिकांनी जीवाची बाजी लावत पाण्याचा मारा सुरू केला आणि अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. मात्र अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल होण्यापूर्वीच दुकानातील बहुतांश साहित्य भस्मसात झाले होते. शनिवारमुळे दुकान पूर्णपणे बंद असल्याने ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली की इतर कोणत्या कारणाने हे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलिसांनी संबंधित प्रशासनाकडून या दुर्घटनेचा सविस्तर पंचनामा केला जात असून आगीचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. या भीषण आगीत ढबू टॉमको यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून ऐन दुपारी व्यापारी संकुलाच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण ईश्वरपूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.